पापा की परी और माँ का लाडला. आपली मुलं जसजशी मोठी व्हायला लागतात तसतसं आपण म्हणतो माझी मुलं ना खूप आळशी झाली आहेत, खूप लेझी झाली आहेत. खरंच इतका मोठा झाला पण आपल्या स्वतःच्या पांघरुणाची साधी घडीही घालता येत नाही, स्वतःचे कपडेही धुवायला टाकत नाही. मग घरची कामं करणं तर दूरचीच गोष्ट आहे. आपण या घरात राहतो तर या घरातली काही कामं तरी त्याने स्वतःहून करायला हवीत ना, अशी तक्रार बहुसंख्य पालक करतात. आणि मुलगी असेल तर मग करायलाच हवं, अशा पद्धतीने काहीजणं सूर लावत असतात. मुलगा किंवा मुलगी अतिशय आळशी झालेत असं मोठ्यांचं म्हणणं असतं. अरे जरा ते कप सिंकमध्ये ठेव, उत्तर येतं आत्ता ठेव. 10 मिनिटांनी कप तिथेच असतो, पुन्हा आवाज येतो, पुन्हा तेच उत्तर, आणि मग तुमचा संयम संपतो. घरात काही काम करायचंच नसतं का तुम्हाला? आपलीच मुलं घरात पेंगेससारखी जेव्हा वागायला लागतात त्यावेळेला खरोखर आपल्याला राग अनावर होतो. पाण्याचा ग्लाससुद्धा स्वतःच्या हाताने घेत नाही, वापरलेला टॉवेल बेडवरच टाकतात, खाल्लेली प्लेट सिंकमध्ये ठेवायला असं जर म्हटलं तर त्यांचा चेहरा वाकडा तिकडा होतो. कळतच नाही का इतकी आळशीपणाने वागताहेत ही मुलं. खरं सांगायचं ना तर मुलं आळशी म्हणून जन्माला येत नाहीत आणि आईबाबांना त्रास देण्याचाही त्यांचा हेतू नसतो, पण त्यांच्यावर घरातल्या जबाबदाऱ्या कधीही टाकलेल्या नसतात. 2-3 वर्षाचं मूल असतं ना ते केरसुणी घेतं, भाजी तोडायसाठी आईचं अनुकरण करतं, पण आपण काय म्हणतो? सोड, सांडशील, सोड, पाडशील, तुला नाही जमणार, मी करते पटकन. किंवा आपण काय म्हणतो की मी करतो, तुला जमणार नाही. लहानपणापासूनच त्यांना सगळं तयार मिळालेलं असतं. त्यांच्यासाठी पाण्याचा ग्लास कुणीतरी भरलेला असतो, त्यांचे कपडे कुणीतरी धुतलेले असतात, त्यांची खोली कुणीतरी आवरलेली असते, त्यांचा डबा कोणीतरी घासायला टाकलेला असतो. हळूहळू त्यांच्या मनात एक समज तयार व्हायला लागतो की हे सगळं काही आपोआप होतं. मुलांना खरंच कळत नाही की घर चालवण्यासाठी किती श्रम लागतात. हे सगळं जादूने होत नाही. आपण त्यांना चांगले मार्क्स मिळवायला, परीक्षा द्यायला, करिअर घडवायला शिकवतो, पण घराची जबाबदारी घ्यायला शिकवायला विसरून जातो. काय म्हणतो आपण? अजून लहान आहे तो. मग मुलं मोठी होतात, त्यांची उंची वाढते, वय वाढतं, पण जबाबदारी कळत नाही, ती वाढत नाही. तो घरातल्या घरात सगळ्या सुविधा वापरतो पण जबाबदारी घेत नाही. सगळ्या गरजा पूर्ण करा पण त्याचं स्वतःचं योगदान शून्य असतं. मग पालक ओरडतात, पण ओरडल्याने जबाबदारी येत नाही, उलट प्रतिकार वाढतो. मुलं कामं टाळायला लागतात कारण त्यांना कामं आठवत नाही, त्यांना आठवतो तुमचा आरडाओरडा. घर किंवा घरातली कामं हे टीमवर्क आहे, यात प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रिब्युशन द्यायचं असतं. ह्यासाठी मुलांना लहानपणापासूनच आपण जर जबाबदाऱ्या नेमून दिल्या तरच त्यांना त्या जबाबदाऱ्या उचलण्याची सवय लागते. आणि उद्या ही मुलं आपल्या स्वतःच्या नातेसंबंधाची देखील जबाबदारी घ्यावी असं त्यांना तुम्हाला वाटत असेल तर आजच त्यांना आपण काही कामाच्या जबाबदाऱ्या द्यायला हव्या. कारण हुशारी इतकीच जबाबदारीसुद्धा महत्त्वाची आहे, त्याची जाणीवसुद्धा महत्त्वाची आहे. वयाची 12 वर्ष प्रत्येक गोष्ट जर त्यांना तयार मिळाली तर अचानक एक दिवस उठून तो स्वतःहून जबाबदार होईल अशी अपेक्षा करणं साफ चुकीचं आहे. मुलांना 5व्या वर्षानंतर आपल्या वस्तू जागेवर ठेवणं, प्लेट्स उचलणं, ग्लास उचलणं, मोजे बूट जागेवर ठेवणं, डबा धुवायला टाकणं, झाडांना पाणी घालणं, हळूहळू खोली आवरणं, कपड्यांच्या घड्या करणं, अशी छोटी छोटी कामं द्यायला काही हरकत नाही. घरातल्या किमान 4 जबाबदाऱ्या तरी आपण मुलांना घ्यायला लावायलाच हव्यात. प्रॉब्लेम हा मुलांमध्ये असतो की समस्या आपल्या अतिप्रेमात आणि अतिसेवेत असते, याचा विचार आपण करूया पालकांनी. कारण मुलं जर का स्वावलंबी झाली ना तर आईचा ताण थोडा कमी होतो, वडिलांचा रागही कमी होतो. मुख्य म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या पार्टनरलाही मदत करतात आणि घरामधला आपलेपणा वाढतो. तेव्हा पालकांनो, पापा की परी आणि माँ का लाडला बनवताना त्यांना आपण कामाच्या दृष्टीने, जबाबदारीच्या जाणीवेच्या दृष्टीने कुठेतरी उणेपणा आणतोय का याचा विचार जरूर करा. धन्यवाद.